आतमध्ये आलेलो आहे आणि इथे खेतवाडीच्या महाराजाची ट्रॉली आणि तुम्हाला माहितीच असेल ही ट्रॉली हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलेलो आहे खेतवाडीमध्ये अपडेट व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आज आपण जाऊन बघणार आहे की किती ट्रॉलिंगचं काम झालेलं आहे आणि काय काम सुरू आहे. तर आता आपण आलेलो आहे खेतवाडी 13वी गल्ली जिथे विराजमान होतो मुंबईचा अनंत, ही मूर्ती तर विराजमान होतो. तर आता आपण बघूया इथलं ट्रॉलीचं काम सुरू झालं आहे. तुम्हाला बघू शकता की ट्रॉलीचं काम सुरू झालेलं आहे. तर चला आपण बघूया ट्रॉलीचं काय काम सुरू आहे. तर चला या. तर तुम्ही आता इकडे बघू शकता सर्व टायर खोललेले आहेत आणि टायरांचं काम सुरू आहे. आता तुम्ही बघितलं की इथलं ट्रॉलीचं काम सुरू झालेलं आहे. तर आता इथली अपडेट एवढीच आहे. अनंतर मुंबईचा अनंत जिथं बसतो तिथली अपडेट एवढी आहे की इथे ट्रॉलीचं काम सुरू आहे. आता आपण जाऊया पुढच्या अपडेट व्हिडिओसाठी आणि पुढे बघूया पुढच्या गल्लीमध्ये काय काम चालू आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर चला मग पुढे. तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता खेतवाडी 13वी गल्लीच्या बाप्पाचा बॅनर लागलेला आहे. आणि ह्या वर्षी मूर्ती आहे ना केपी दादाकडे आहे. तर ह्या वर्षी काहीतरी युनिक होणार आहे केपी दादाकडे मूर्ती असल्यामुळे. तेव्हा मंडळाने पण जोरात काम चालू आहे ट्रॉलीचं. तर आता आपण जाऊया पुढचे अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी पुढच्या गल्लीमध्ये म्हणजेच 12वी गल्लीमध्ये. चला या. मित्रांनो आता तुम्ही बघितला आता आपण खेतवाडी 13वी गल्ली मुंबईच्या अनंतचे अपडेट व्हिडिओ बनवलेले आहे आणि तिथे केपी दादा मूर्तिकार असल्यामुळे ह्यावर्षी काहीतरी धमाका होणार आहे. आणि केपी दादाच्या मूर्त्या तुम्हाला माहितीच आहेत की काय ना काय इतिहास तर घडतोच. केपी दादा जेव्हा मूर्त्या नवीन बनवतो तेव्हा तर काहीतरी ह्यावर्षी नवीन असणारच आहे. तर तुम्ही या नक्की बघायला. आगमन होईल तेव्हा आम्ही पण येऊ, तुम्ही पण. आणि आता आपण आलेलो आहे ना खेतवाडी चा गणराज 12वी गल्लीमध्ये. इथली आता अपडेट व्हिडिओ जाणून घेऊया. इथली ट्रॉली कुठे आहे चला आपण आधी शोधूया. आपण आलेलो आहे खेतवाडी 12वी गल्ली खेतवाडीचा गणराज. तर चला आपण आता यांची ट्रॉली बघूया आणि इथली अपडेट व्हिडिओ काय आहे ती बघूया. आता आपण आलेलो आहे खेतवाडीचा गणराज याच्या ट्रॉलीजवळ. हे बघा इथली अपडेट एवढीच आहे की अजून ट्रॉलीचं मला वाटतं काम झालं आहे की नाही माहिती नाही. अगर असेल तर काय माहिती नाही. तर एवढं अपडेट आहे. चला आता पुढे जाऊया आपण. आता आपण माहिती जाणून घेतली खेतवाडीचा गणराज. आणि खेतवाडीचा गणराजचं लगभग 18 वर्षानंतर आगमन आहे. आणि त्यांचे मूर्तिकार आहेत राजू शिंदे दादा. तर यावर्षी राजू शिंदे दादा काहीतरी युनिक मूर्ती बनवणार आहेत. आणि आगमन 18 वर्षांनी असल्यामुळे तुम्ही नक्की आगमनाला मी पण येईन. आपण भेटू तिकडे. चला मग पुढे आता पुढची अपडेट जाणून घेऊया. सो मित्रांनो आता आपण आलेलो खेतवाडी 11वी गल्लीमध्ये. बघा 11वी गल्ली आणि इथे मुंबईचा महाराजा बसतो. तर चला आता आपण आतमध्ये येऊया आणि बघूया. मित्रांनो हे बघा आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इथे ना ट्रॉलीच्या वरती जो खांबा उभा राहतो ज्याच्यावर मुंबईचा महाराजा बॅलेन्स असतो तो खांबाचं काम चालू झालेलं आहे. त्यांना हे काका कलर करत आहेत. आणि ट्रॉली इथे नाही आहे तेव्हा हा खांबा दिसला त्याचं मी तुम्हाला दाखवतो. खांब ज्याच्यावर मुंबईचा महाराजा बॅलेन्सिंग असतो. तर चला आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाऊया आणि तिथली माहिती जाणून घेऊया. चला या. आपण खेतवाडी 10वी गल्लीमध्ये आलेलो आणि समोरच बसतो ओम तांडवची काही अपडेट नाही. तिकडे मी गेलेलो काही अपडेट नाही. आणि इथे एक ट्रॉली आहे बट मला माहिती नाही कोणती ट्रॉली आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स करून सांगा नक्की ही 10व्या गल्लीचीच ट्रॉली आहे का. तर इथे पण काही अपडेट नाही आहे. आता आपण पुढे जाऊया आणि पुढची अपडेट माहिती जाणून घेऊया खेतवाडी 9वी गल्लीमध्ये. चला आता आपण आलेलो आहे खेतवाडी 9वी गल्ली जिथे गणपती बसतो खेतवाडीचा चिंतामणी. आणि इथली अपडेट म्हणजे समोर आपल्या ट्रॉली आहे. तर ट्रॉलीचं मला वाटतं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि इथली पण अपडेट एवढीच आहे. तर चला आता आपण पुढे जाऊन पुढची माहिती जाणून घेऊया. आलेलो आहे खेतवाडी 8वी गल्ली जिथे बसतो खेतवाडीचा महागणपती. आहे बघा मित्रांनो इकडची काहीच अपडेट नाही. तर आता आपण जाऊया पुढची अपडेट जाणून घेऊया. आता आपण होतो 10व्या गल्लीमध्ये. 10व्या गल्लीच्या समोर आहे खंबाटा गल्ली जिथे बसतो खेतवाडीचा राजा. आणि इथे बसतो खेतवाडीचा राजा. आणि आज सकाळीच त्यांचं ट्रॉली पूजन होतं. ते ट्रॉली पूजन आज सकाळी झालेलं आहे. आणि खेतवाडीच्या राजाची ट्रॉली वर्कशॉपमध्ये मार्गस्थ झालेली आहे. आजच सकाळी गेलेली आहे ट्रॉली. तर आता इथली अपडेट एवढीच होती. आणि आज आहे ना खेतवाडीच्या मोर्याचं पण ट्रॉली पूजन आहे. तेही आपण आज शूट करणार आहे. तुम्हाला आवाज येत असेल अगर बँजोचा आवाज येत असला तर. हे बघा इकडे खेतवाड्याचा मोर्या बसतो. समोरच तुम्हाला बॅनर दिसत असेल. तर आता आपण जाऊन हा पण व्हिडिओ टाकणार आहे पण एंडला टाकणार आहे. आधी आपण पूर्ण अपडेट व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ एंडला टाकणार आहे. खेतवाडीच्या मोर्याचा ट्रॉली पूजन सोहळा. ओके चला मग पुढे जाऊन अजून आपण अपडेट जाणून घेऊ. आता आपण आलेलो खेतवाडी 3री गल्ली जिथे बसतो खेतवाडीचा सुखकर्ता. तुम्हाला आतमध्ये मंडपाचं काम सुरू झालेलं आहे. आपण आतमध्ये जाऊन शूट करूया. मंडपाचं काम केवढं झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला आतमध्ये. खेतवाडीच्या सुखकर्ताच्या मंडपाचं काम सुरू झालेलं आहे. बघा यावर्षी एवढं उंच आहे आणि वरचं सगळं काम सुरू आहे. खेतवाडीचा सुखकर्ता इथलं काम सुरू झालेलं आहे. तर आता आपण पुढं जाऊया आणि पुढचं अपडेट व्हिडिओ बनवूया. चला आपण आलो खेतवाडी 6वी गल्ली. ही बघा 3री गल्ली इथे आहे आणि 3ऱ्या गल्लीच्या समोरच आहे खेतवाडी 6वी गल्ली. इथे बसतो खेतवाडीचा सम्राट.
आपण याचं पाद्यपूजन पण शूट केलेलं होतं, ते टाकलेलं आहे. कोणाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट करून जाऊन पाद्यपूजनही बघू शकता. त्याची ट्रॉली तिकडे समोर आहे, आपण जाऊन ते मी तुम्हाला ट्रॉली पण जवळनं दाखवतो. चला मग आतमध्ये जाऊया. आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इथे मुंबईच्या सम्राटची ट्रॉली, तो ही बघा तुम्ही बघू शकता. ही नवीन ट्रॉली यावर्षी आलेली आहे मुंबईच्या सम्राटची आणि ह्याला चाकबीक लावायचं काम अजून बाकी आहे. तर आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओ जेव्हा बनवू मित्रांनो, जेव्हा आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओ बनवू खेतवाडीचे, तेव्हा मी तुम्हाला याचं पूर्णपणे काम झालेलं असेल तर मी तुम्हाला दाखवेन नक्कीच. आणि ज्यांना नेक्स्ट अपडेट व्हिडिओ खेतवाडीचा पाहिजे त्यांनी लवकर जाऊन कमेंट्स करा. आणि आता आपण पुढे जाऊया आणि पुढचे अपडेट व्हिडिओ जाणून घेऊया. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खेतवाडी दुसरी गल्लीमध्ये, जिथे बसतो खेतवाडीचा महाराजा. आणि तुम्हाला सगळं माहिती असेल, त्यांची ट्रॉली 360 डिग्री फिरते, हे सगळं तुम्हाला माहिती असेल. आता आम्ही आतमध्ये जाऊन तुम्हाला ट्रॉली दाखवतो. चला मग आतमध्ये जाऊया. खेतवाडीच्या महाराजाची ट्रॉली, आणि तुम्हाला माहितीच असेल ही ट्रॉली 360 डिग्री फिरते, कारण की या छोट्याच्या गल्लीमधून या गणपतीचं आगमन होतं. आणि हे बघा सगळं यांचं ट्रॉलीचं सगळं काही काढून ठेवलेलं आहे. याचं काम सुरू, मला वाटतं काम सुरू झालेलं आहे. आणि सगळं कलर वगैरे सगळं हे बघा. तर आता इथली एवढीच अपडेट होते. आणि आता आपण पुढे जाऊया आणि पुढची माहिती जाणून घेऊया. चला मग पुढच्या गल्लीमध्ये जाऊया. आलेलं आहे खेतवाडी 5वी गल्लीमध्ये, जिथं बसतो खेतवाडीचा गणाधीश. इथेही काही अपडेट नाही. तर आपण पुढे जाऊया आणि पुढली अपडेट बघूया काय आहे. तर चला आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाऊया. आपण आलं आहे खेतवाडी 4थी गल्लीमध्ये, इथली पण काहीच अपडेट नाही आहे. तर चला आपण पुढे जाऊया आणि पुढची माहिती जाणून घेऊया. चला मी आलेलो आहे खेतवाडी 3री गल्ली आणि इथे बसतो खेतवाडीचा विघ्नहर्ता. इथे काहीच अपडेट नाही. तर चला आपण पुढे जाऊया. खेतवाडीचा मोरया इथे जाऊया आणि तिथे आज त्याचं ट्रॉली पूजन आहे, तेही आपण शूट करणार. तर चला तिकडे जाऊया आणि मी तिकडची अपडेट बाकी सगळी तुम्हाला सांगतो.